पुण्यामध्ये 3 जागा आहेत अशा ज्या मस्तानीच्या नावाने ओळखल्या जातात. त्यांनी त्या मंदिरामध्ये पुण्यातला पहिला सार्वजनिक रीतीने पार पडलेला हळदी-कुंकाचा समारंभ घेतला होता. तर ह्यातलीच बुधवार पेठेतली पुणे सार्वजनिक सभा म्हणून एक संस्था आहे. त्यांना आपण सार्वजनिक काका म्हणून आजही ओळखतो. तर त्यांना सार्वजनिक काका असं नाव का पडलं? सार्वजनिक काकांनी देशात पहिल्यांदा स्वदेशीची हाक दिली होती. म्हणजे अगदी लोकमान्य टिळक, महात्मा गांधी यांच्या कित्येक वर्षाआधी त्या अधिवेशनानंतरच राष्ट्रीय सभा ही काँग्रेस म्हणून ओळखली गेली. पुण्यात बाग हा शब्द आला आणि तुळशी बाग आलं नाही असं होतच नाही. तर या तुळशीच्या बागेतच त्यांनी राम मंदिर बांधलं. पण ते मंदिर आज परांजपे राम मंदिर म्हणून ओळखलं जातं. नारो अप्पाजी खिरे यांचं हे खिरे आडनाव मागे पडलं आणि त्यांना तुळशीबागवाले हेच आडनाव मागे लागलं. पुण्याच्या ज्या मूळच्या पेठा आहेत, म्हणजे आपण जर का बघितलं सोमवार पेठ, मंगळवार पेठ, रविवार पेठ, कसबा पेठ, तर या पूर्व भागातल्या पेठांवर मला अभ्यास नक्कीच करायला आवडेल. खरं पाहायला गेलं तर आजही पुणे उद्यानांचं शहर आहे. नमस्कार मंडळी, मी चिन्मय वाडेकर इंडिया इन ट्रान्झिशन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत करतो. आपल्या यूट्यूब चॅनलची एक पॉडकास्टची नवीन सिरीज मी सुरू केलेली आहे. त्याचं नाव आहे दृष्टिकोन तरुण इतिहास अभ्यासकांचा. या पॉडकास्ट सिरीजचा आजचा दुसरा एपिसोड. मंडळी, आज आपल्याशी गप्पा मारण्यासाठी एक असे व्यक्ती आलेले आहेत की जे पेठेत राहणारे हार्डकोर पुणेकर आहेत. मंडळी, पुणे म्हटलं की आपल्या डोळ्यापुढे येतं ते म्हणजे विद्येचं माहेरघर, भारताची सांस्कृतिक राजधानी असं ख्याती असलेलं एक टुमदार शहर. पुणेकर मंडळी ही आपल्या विद्वत्तेसाठी आणि काहीशा विक्षिप्तपणासाठी प्रसिद्ध आहेत. परंतु आजचे जे आपले प्रमुख पाहुणे आहेत ते विक्षिप्त नाहीत. विद्वत्तेबाबतीत त्यांचा हात कोणी धरू शकेल त्यांच्या विशिष्ट क्षेत्रामध्ये असं तरी अजून कोणी निर्माण झालेलं नाही. आजचे आपले जे प्रमुख पाहुणे आहेत यांनी पुण्याचा गेले 200 ते 300 वर्षांचा ऐतिहासिक खजिना म्हणजेच मोडी कागदपत्र आपल्यासमोर डिकोड करून, लिप्यांतरित करून सगळ्यांना समजतील अशा साध्या सोप्या भाषेत वाचायला खुली केली आहेत. हा ऐतिहासिक खजिना केवळ पुणेकरांसाठीच नव्हे तर पूर्ण भारतासाठी अत्यंत महत्त्वाचा आणि पुणेकरांसाठी तितकाच अभिमानाचा आहे. आजचे आपले प्रमुख पाहुणे आहेत सुप्रसाद पुराणिक. सुप्रसाद, तुझं खूप खूप स्वागत. नमस्कार. मंडळी, सांगायला मला आवडेल की सुप्रसाद यांचं प्रिंटिंग इंजिनिअरिंग झालेलं आहे आणि त्यांनी त्याच वेळेला इतिहासाची आवड जोपासत 2019 साली पहिलं पुस्तक लिहिलं आहे. तर सुप्रसाद, 2019 साली नावामागे दडलंय काय असं पुस्तक तू लिहिलंस आणि त्या पुस्तकापासून ते मागच्या वर्षी तू पुण्याची बुधवार पेठ ह्याच्यावरती एक पुस्तक लिहिलंस. म्हणजे बुधवार पेठेवरती, एका पेठेवरती पुस्तक होऊ शकतं. मला वाटतं हे तू पहिल्यांदाच असं हा आविष्कार म्हणा, हा प्रयोग म्हणा तू केला असशील. तर नेमका हा प्रवास तुझा कसा झाला आहे? म्हणजे 2019चा सुप्रसाद पुराणिक इतिहास अभ्यासक आणि 2025चा बुधवार पेठेचं पुस्तक आल्यानंतरचा इतिहास संशोधक सुप्रसाद पुराणिक. तर हा प्रवास तू आपल्या प्रेक्षकांना उलगडून सांगितलास तर आवडेल. मला तसं पाहायला गेलं तर शाळेपासूनच इतिहासाची आवड होती आणि असं सारखं वाटायचं की आपण पुणेकर आहोत तर पुण्यासाठी काहीतरी करूयात आपण. म्हणून मी 2018 सालापासून ब्लॉग लिहायला सुरुवात केली होती आणि ब्लॉगची थीम निवडली होती की पुण्याच्या आजूबाजूला आपल्याला अशी विचित्र, मनोरंजक आणि वैशिष्ट्यपूर्ण नावं दिसतात. तर ती नावं कशी पडली याच्यावर आपण लिहूयात. पण मी जिथे राहतो आप्पा वळण चौक, तिथूनच मी लिहायला चालू केलं आणि तो ब्लॉग खूप व्हायरल झाला होता. मग त्यानंतर मी वाचत गेलो, लोकांशी बोलत गेलो आणि ती ब्लॉगची सीरीज पब्लिश झाली पुढच्या 1 वर्षात. तर त्याच ब्लॉगच्या सीरीजचं पहिलं पुस्तक माझं झालं. तेव्हा मी एक इतिहासप्रेमी होतो, पुणेकर होतो, पुणेप्रेमी होतो. त्यानंतर मग हा छंद मी थोडासा गांभीर्याने घ्यायला सुरुवात केली. पुढच्याच त्याच्या वर्षी लॉकडाऊनच्या काळात साधारण पुण्याच्या गणेशोत्सवावर माझं पुस्तक पब्लिश झालं आणि त्यानंतर मी लॉकडाऊनचाच काळ होता. तर घरी बसून तो वेळ चांगला कुठल्यातरी छंदामध्ये व्यतीत करावा म्हणून मी मोडी लिपी शिकलो. ऑनलाईन मोडीचे 2 कोर्स केले मी छोटे-छोटे आणि मग तिथून मी भारत इतिहास संशोधक मंडळातनं शिफारस पत्र घेतलं की मला आता दप्तरखान्यात जाऊन अभ्यास करायचा आहे. तर त्याच्यामागचा सगळ्याचा उद्देश असाच होता की पुण्याची जी अज्ञात माहिती आहे ती बाहेर काढायची आणि पुण्यासाठी काहीतरी करायचं आहे. तर असा माझा इतिहास प्रेमीपासून ते इतिहास अभ्यासकपर्यंतचा माझा प्रवास आहे. आत्ताच तू म्हटलास की ब्लॉग लिहिलास आणि तो ब्लॉग बराच गाजला. तर म्हणजे तुझा एक ब्लॉगिंगमधला एक्सपिरियन्स म्हणजे ब्लॉग लिहिणारा एक लेखक आणि जेव्हा ग्रंथ लिहायचा
मुद्दा येतो त्यावेळेला अर्थातच आपल्याला अभ्यास जास्त करावा लागतो. तर ह्याच्याबद्दल एक दोन वाक्यात काही सांगू शकशील का, की ब्लॉग लिहिणारा सुप्रसाद पुराणिक त्याला प्रसिद्धी मिळाली आणि आता इतिहास संशोधक म्हणून पुस्तक लिहिणारा सुप्रसाद पुराणिक ह्याला तेवढीच प्रसिद्धी मिळाली. तर त्याच्यामधला थोडासा तसं पाहायला गेलं तर दोन्हीमध्ये फरक आहे बराच. कारण ब्लॉग आपल्याला पाहिजे तेवढा आपण लिहू शकतो, पाहिजे तसा लिहू शकतो. त्याच्यात भरपूर फोटो ॲड करू शकतो आणि जर का जेव्हा आपण पुस्तक करायला जेव्हा जातो त्याचं, तेव्हा एक जबाबदारी असते. थोडी पानांची संख्येचं लिमिट येतं. तर अशा बऱ्याचशा गोष्टी मला तेव्हा जाणवल्या. एक जबाबदारीचं भान येतं, की आता ते कायमस्वरूपी पब्लिश होणार आहे. त्यामुळे ती एक जबाबदारी असते. इतिहास अभ्यासक आलाय म्हटल्यावरती त्याला इतिहासाविषयी आपण बोलतं करणार नाही असं होणंच शक्य नाही. तर सुप्रसाद, तुझ्या ज्ञात अज्ञात पुणे या ग्रंथामध्ये आपली आधीसुद्धा ह्याच्यावरती चर्चा झाली होती भेटल्यावरती, की 1812 सालची एक पुण्याच्या अवतीभोवती असलेल्या बागांची नोंद तुला मिळाली होती. तर पुणे केवळ एक मंदिरांचं शहर, वैविध्यपूर्ण माणसांनी भरलेलं शहर नसून त्याच्या अवतीभोवती बागासुद्धा भरपूर होत्या. म्हणजे एकेकाळी पुण्याला गार्डन सिटी किंवा सिटी ऑफ गार्डन्स असं नावाजलं गेलं होतं असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. तर ह्या पुण्याच्या अवतीभोवती असलेल्या बागांबद्दल काहीतरी सांग ना? खरं पाहायला गेलं तर आजही पुणे उद्यानांचं शहर आहे. कारण आज पुणे शहरामध्ये जवळपास 200 उद्यानं आपल्याला दिसतात. तर ही उद्यानं वेगळी आणि पेशवे काळात जी उद्यानं होती ती वेगळी. म्हणजे आजची जर का उद्यानं आपण पाहिली तर त्याच्यामध्ये लहान मुलांसाठी खेळणी असतात, लॉन असतं. तर तशा प्रकारची बागा पेशवे काळात नव्हत्या. पेशवे काळामध्ये तिथे मोठे-मोठे वृक्ष लावले जायचे. म्हणजे प्रत्येक बागेमध्ये आमराया दिसायचे, फणस लावलेले दिसायचे, नारळाचे वृक्ष लावलेले दिसायचे आणि शिवाय फुलांची झाडंसुद्धा तिथं असायची. तर या बागा इतक्या मोठ्या असायच्या की त्या काही एकरांमध्ये पसरलेल्या असायच्या. आज आपण ज्या बागा बघतो त्या अतिशय छोट्या असतात आणि त्या पेशवेकालीन बागांमधनं सरकारला उत्पन्नही मिळायचं आणि या बागा कोण बांधायचे तर सरकारमधलेच लोकं बांधायचे, कारभारी बांधायचे, सरदार मंडळी बांधायचे. त्यांच्याच पुण्याभोवती आपल्याला बागा पाहायला मिळतात. तर आज अशा अनेक बागा पेशवे काळातल्या ज्या होत्या त्यांची नावं टिकून आहेत. उदाहरणार्थच द्यायचं झालं तर हिराबाग, माणिक बाग आहे आपल्याला माहिती सिंहगड रस्त्यावर. नंतर वसंत बाग, जिथे बिबवेवाडीचा रस्ता चालू होतो तिथं वसंत बाग आहे. तर तिथं खरंच आज बागा नसल्या तरी ते नाव टिकून आहे. तिथं पूर्वी बागा होत्या. तर अशा आपल्याला बागांच्या नोंदी मिळतात. त्या बागांमध्ये हौद असायच्या, विहीर असायच्या, काही इमारती असायच्या. तर अशा या क्षेत्रफळाने बऱ्याच मोठ्या असणाऱ्या पेशवेकालीन बागा होत्या. तर आता बागांचा विषय निघालाच आहे, तर मस्तानीची कोणती बाग होती का रे? म्हणजे आपण जे ऐकतो बहुतेक वेळा, की कोथरूडला मस्तानीची बाग होती, त्या बागेत मस्तानी राहायची. त्या बागेमध्ये अनेक कारंजी असायची, वेगवेगळ्या महागड्या अशा वस्तूंनी ती बाग सजवलेली असायची. तर असं तुझ्या कुठल्या म्हणजे पेशवे दप्तराच्या अप्रकाशित नोंदींमधनं तुझ्या वाचनात असं काही आलं का, की मस्तानीची एका ठिकाणी बाग आहे म्हणा किंवा तशा बाबतीत काही असेल तुझ्याकडे माहिती तर नक्की ऐकायला आवडेल आम्हाला. पुण्यामध्ये 3 जागा आहेत अशा ज्या मस्तानीच्या नावाने ओळखल्या जातात. एक म्हणजे कोथरूडला मस्तानी महाल आहे असं जे आपल्याकडे म्हटलं जातं. तर त्याला पुरावे उपलब्ध नाही आहे. ते उत्तर पेशवाईतला तो तिथं महाल होता. नंतर दुसरं म्हणजे मस्तानीचं तळं एक दिवे घाटाच्या पायथ्याला. ते खरंच मस्तानीच्या काळात तिथं ते बांधलं गेलं होतं. आणि तिसरं मला असे उल्लेख पेशवे दप्तरातल्या मोडी कागदपत्रात वाचायला मिळाला, की मौजे पर्वती गाव होतं. म्हणजे आत्ताचं पर्वती नावाचं गाव. तर मौजे पर्वतीमध्ये बाग मस्तानीचा असा मला उल्लेख पाहायला मिळाला. तर तिथं मस्तानीची बाग आपल्याला पेशवाईमध्ये होती असं दिसतं. म्हणजे आपण आजचा पुणे-सातारा रोड जो आहे स्वारगेटपासून कात्रजपर्यंतचा, तर त्याच्या अवतीभोवती कुठेतरी असावी असा अंदाज लावला तर म्हणजे चालू हां. शकेल. हो. आता हे बागांबद्दल झालं. पण तुझं आत्ताचं जे रिसेंट पुस्तक आलंय बुधवार पेठेचं, तर त्याच्यामध्ये तू अनेक बुधवार पेठेतल्या महत्त्वपूर्ण ठिकाणांबद्दल सांगितलेस. केवळ मंदिरं असं नाही, तर बाकीच्या संस्था असतील, त्या ठिकाणी असलेली संग्रहालयं असतील. तर ह्यातलीच बुधवार पेठेतली पुणे सार्वजनिक सभा म्हणून एक संस्था आहे, जी की फारशी आजकाल कुणाला माहीत नाहीये. बऱ्याचशा लोकांना ती पुणे सार्वजनिक सभा कुणाची, कशासाठी स्थापन झाली होती हे माहीत नाहीये. तर त्याच्याबद्दल थोडं तू सांगितलंस तर ऐकायला खूप आवडेल. ही जी पुणे सार्वजनिक सभा आहे, ती गणेश वासुदेव जोशी नावाच्या समाजसुधारकाने स्थापन केलेली संस्था होती. त्यांना आपण सार्वजनिक काका म्हणून आजही ओळखतो. तर त्यांना सार्वजनिक काका असं नाव का पडलं? तर त्यांचं सार्वजनिक जीवनात इतकं मोठं काम होतं, की त्यांना नावच सार्वजनिक काका असं पडलं होतं.
त्यांनी ही स्थापन केलेली सभा आहे. ती बुधवार पेठेमध्ये आज लक्ष्मी रस्ता आपल्याला माहिती आहे. तिथं एक विजय मारुती चौक आहे. त्या विजय मारुती चौकापासून एक रामेश्वर मार्केट नावाची इमारत आहे. तिथं ती इमारत आहे. तर त्या इमारतीच्या एका मजल्यावर पुणे सार्वजनिक सभेचं कार्यालय आजही आपल्याला पाहायला मिळतं आणि जवळपास 150 वर्ष या संस्थेला झालेली आहे. ती संस्था स्थापन झाली 2 एप्रिल 1870 या वर्षी. तर गणेश वासुदेव जोशी यांनी पुण्यामध्ये एक मंदिर बांधलं होतं. त्याचं नाव आहे नवा विष्णू मंदिर. ते आज आपल्याला सदाशिव पेठेत बाजीराव रस्त्यावर पाहायला मिळतं. तर त्यांनी त्या मंदिरामध्ये पुण्यातला पहिला सार्वजनिक रीतीने पार पडलेला हळदी-कुंकाचा समारंभ घेतला होता. त्या काळात महिलांना एकत्र यायचं असं व्यासपीठ नव्हतं. तर त्या काळातलं हे एक मोठं पाऊलच त्यांनी समाज सुधारणेसाठी उचललं असं म्हणावं लागेल. आणि याच सार्वजनिक काकांनी देशात पहिल्यांदा स्वदेशीची हाक दिली होती. म्हणजे अगदी लोकमान्य टिळक, महात्मा गांधी यांच्या कित्येक वर्ष आधी सार्वजनिक काकांनी स्वदेशीची हाक दिली होती. तर अशी ही सार्वजनिक सभा आपल्याला बुधवार पेठेमध्ये पाहायला मिळते आणि जी राष्ट्रीय सभा म्हणून जी ओळखली जाते ती पुढे जाऊन काँग्रेस म्हणून ओळखली गेली. तर राष्ट्रीय सभेचं एक अधिवेशन पुण्यात होणार होतं, पण ते कालांतराने मुंबईत झालं आणि त्या अधिवेशनानंतरच राष्ट्रीय सभा ही काँग्रेस म्हणून ओळखली गेली. तर त्याच्यामागची जी प्रेरणा आहे ती या पुणे सार्वजनिक सभा ही संस्था होती. मंडळी, आता विषय निघालाच आहे सार्वजनिक काकांचा, तर थोडंसं या ठिकाणी मी सांगतो की ज्या वेळेला वासुदेव बळवंत फडक्यांना पुण्याला पकडून आणलं होतं, तेव्हा त्यांचा खटला घ्यायला कोणते वकील पुढे येत नव्हते. तर त्यावेळेला सार्वजनिक काका पुढे आले होते आणि त्यांनी खूप प्रयत्न केला होता की वासुदेव बळवंत फडक्यांची कारावासाची जी एक शिक्षा होती, त्यांना ॲडनला पाठवण्यात आलं होतं येमन देशामध्ये, ती कशी कमी करता येईल, त्यांना भारतातल्या एखाद्या कारागृहामध्ये कसं ठेवता येईल किंवा त्यांना निर्दोष कसं सिद्ध करता येईल. तर सार्वजनिक काकांनी त्यावेळेला तो खटला खूप अगदी मनोभावे लढवला होता, परंतु दुर्दैवानं त्यांना त्याच्यामध्ये यश आलं नाही. तर सुप्रसाद, आता आपण पुढं जातो त्यावेळेला आजकाल दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर आणि त्याच्या अवतीभोवतीच्या परिसराबद्दल लोकांना खूप माहिती झाली आहे, जी की माहिती एक 30 वर्षांपूर्वी इतकी नव्हती. तर ज्या 11 मारुतीच्या जवळ दगडूशेठ हलवाई गणपतीची एक मूर्ती होती जुनी, तिथंच पेशवे काळातल्या शेवटच्या सेनापतींची नरहर गणेश उर्फ बापू गोखल्यांची राम मंदिराची एक उत्तम मूर्ती आहे असं तुम्हाला एकदा सांगितलं होतंस. तर बापू गोखल्यांच्या या राम मंदिराबद्दल, त्यांच्या वाड्याबद्दल आणि त्या 11 मारुतीच्या परिसराबद्दल थोडंसं सांगितलं असतं आवडेल. बरोबर बोललास तू. बापू गोखले जरी जन्माने कोकणातले असले, तरी त्यांचा शेवटचा काळ हा पुण्यात गेलेला आहे. तर आजचा शुक्रवार पेठेमध्ये एक काळे वावर नावाचा भाग होता. तर तिथे त्यांचा वाडा होता, जो आज शिल्लक नाही आहे आणि तिथंच त्यांनी एक मंदिरही बांधायला सुरुवात केली होती रामाचं. तर ते स्वतः हनुमान भक्त होते. ते स्वतः भजनामध्ये रंगून जात असत आणि त्यांच्या 2 गुरूंची नावंही आपल्याला इतिहासामध्ये सापडतात. तर त्यांनी ते मंदिर बांधायला सुरुवात केली होती. पण ते पूर्ण झालं नाही. तर नंतरच्या काळात त्यांच्या यमुनाबाई नावाच्या पत्नीने ते पूर्ण केलं. तर असे हे बापू गोखल्यांचं राम मंदिर शुक्रवार पेठेत 11 मारुती कोपरा इथे आपल्याला पाहायला मिळतं. पण ते मंदिर आज परांजपे राम मंदिर म्हणून ओळखलं जातं आणि त्याच परांजपे राम मंदिराच्याच आवारात आपल्याला 11 मारुतींच्या मूर्ती दिसतात. तर ही जी 11 मारुतींच्या मूर्ती आहेत, त्या नंतरच्या काळामध्ये मुळशीमधले एक विष्णू भट तरडे म्हणून होते. त्यांनी त्या स्थापन केलेल्या मूर्ती आहेत. बापू गोखले हे मराठा साम्राज्याचे शेवटचे सेनापती होते. तर त्यांना त्यांना जे मरण प्राप्त झालं ते रणांगणावरच प्राप्त झालं. आष्टीच्या लढाईमध्ये हा योद्धा मारला गेला. तर मगाशी आपलं सुप्रसाद बागेंबद्दल बोलणं चालू होतं. तर आता बापू गोखल्यांचं राम मंदिर, काळा वावर हा सगळा विषय निघाला आहे. तर आत्ताची नातू बाग आणि पूर्वीची नाना फडणीसांची बाग ह्याच्याबद्दल थोडंसं सांगितलं असतं आवडेल. पेशव्यांचे कारभारी होते ते म्हणजे नाना फडणवीस. त्या नाना फडणवीसांची आजच्या बाजीराव रस्त्यावर एक मोठ्या भूभागावर बाग होती. आज आपण कल्पनाही करू शकत नाही, की आज जो नातूबाग आणि शुक्रवार पेठ, सदाशिव पेठ हा जो भाग आहे तिथला आणि बाजीराव रस्ता, तिथं एक मोठी बाग होती. तर ती बाग होती नाना फडणवीसांची आणि ती बाग नंतरच्या काळामध्ये तिचं नाव झालं नातूबाग, कारण ती इंग्रजांनी नातूंना विकली. म्हणून तिचं नाव झालं नातूबाग. तर अशी ही मोठी बाग होती. आज आपल्याला तिथे नातूबाग मित्रमंडळ म्हणून गणेशोत्सवाचं मंडळ दिसतं. तर पण तिथं ते खरंच बाग होती का? असा जर का प्रश्न कोणाला पडला तर ती बाग होती तिथे.
आणि आता अगदी म्हणजे एक बागेचा उल्लेख झालाय, तर पुण्यात बाग हा शब्द आला आणि तुळशी बाग आलं नाही असं होतच नाही. तर तुळशीबागेच्या रामाबद्दल, तिथल्या एकंदर आजचा जो गजबजाटातला परिसर आहे, तो पूर्वी तसा नव्हता का? पूर्वी ते कसं होतं नेमकं ह्याच्याबद्दल सांगितलंस तर छान वाटेल. हां, पूर्वी तो गजबजाट नव्हता पेशव्यांच्या काळामध्ये. तिथं सगळा बागांचाच परिसर होता. तिथं सरदार खाजगीवाल्यांची बाग होती आणि नारो अप्पाजी तुळशीबागवाले ज्यांनी तुळशीबाग राम मंदिर बांधलं, त्यांनी तिथल्याच भागातलं 1 एकर जी तुळशीची बाग विकत घेतली आणि तिथे प्रभू श्रीरामांचं मंदिर बांधलं. तर आपल्याला माहिती आहे की वैष्णव पंथामध्ये तुळशीचं खूप महत्त्व आहे. तर या तुळशीच्या बागेतच त्यांनी राम मंदिर बांधलं आणि तो भाग नंतर तुळशीबाग म्हणूनच ओळखला गेला. ते नाव इतकं पुढं जाऊन वाढलं नाव ते, की नारो अप्पाजी खिरे यांचं हे खिरे आडनाव मागे पडलं आणि त्यांना तुळशीबागवाले हेच आडनाव मागे लागलं. तर पेशव्यांच्या काळात तिथे पूर्ण आजूबाजूला बागा होत्या आणि हळू-हळू जसं पुढं गेला काळ, तसा तिथं नंतरच्या काळात महात्मा फुले मंडई उभी राहिली. मग सगळा मार्केटचा एरिया उभा राहिला आणि आत्ताच्या काळात आपण म्हणतो, की जी तुळशीबागेची ओळख आहे, महिलांच्या बाजारपेठेची खरेदीची एक ती अ, सोय तिथे. तर ते आत्ताच्या काही गेल्या दशकातली ती ओळख आहे. पण पेशव्यांच्या काळामध्ये तुळशीबाग पूर्ण वेगळी होती. तर सुप्रसाद, आपला आत्ता गप्पा मारताना पश्चिम पुण्याबद्दल म्हणजे छत्रपती शिवाजी रस्त्याच्या पश्चिम बाजूच्या भागांबद्दल, मग महात्मा फुले मंडई असेल, तुळशीबाग असेल, सार्वजनिक सभा असेल, ते अगदी मस्तानीची बाग, सातारा रस्ता इथपर्यंत आपण गेलो. परंतु तुझ्या दृष्टिकोनातनं असा कोणता भाग आहे पुण्याचा, की ज्याच्यावरती तुला आगामी काळामध्ये काम करायला आवडेल आणि तुला असं वाटतं त्याच्यामध्ये पर्सनली, की त्याच्यावरती फारसं काम झालेलं नाही आणि होणं गरजेचं आहे आणि ते काम सुप्रसाद पुराणिक उत्तमरित्या करू शकतील? तू जसं म्हटलास, की पश्चिम भागाकडेच जास्त बघितलं जातं. पण तसं नाही आहे. पुण्याच्या ज्या मूळच्या पेठा आहेत, म्हणजे आपण जर का बघितलं सोमवार पेठ, मंगळवार पेठ, रविवार पेठ, कसबा पेठ, या खरं तर पुण्याच्या मूळच्या पेठा आहेत आणि ज्या आहेत पूर्व भागामध्ये. तर या पूर्व भागातल्या पेठांवर मला अभ्यास नक्कीच करायला आवडेल आणि तो सुद्धा सध्या मी करतच आहे. परंतु त्याशिवाय पुण्याची अप्रकाशित माहिती मी सध्या गोळा करतोय. त्याशिवाय पुण्यात होऊन गेलेल्या मोठ्या व्यक्ती, क्रांतिकारक, वेगवेगळ्या संस्था यासुद्धा मी त्याचाही अभ्यास चालू केलेला आहे. म्हणजे आम्हाला आगामी काळामध्ये भरपूर पुस्तकं अजून सुप्रसादची वाचायला मिळतील आणि अर्थातच मी ज्ञात अज्ञात पुणे वाचलेलं आहे. गणेशोत्सवाचं तुझं पुस्तक इंग्लिश, मराठी दोन्ही वाचलेली आहेत. शिवाय आत्ता बुधवार पेठेचंही वाचलेलं आहे. तर तुझ्या एकंदर लिखाणाची प्रक्रिया म्हणजे सुप्रसाद आत्ता जितका उत्तम बोलतोय त्यापेक्षा अधिक उत्तम तो लिहितो. त्यामुळे मी प्रेक्षकांना नक्की म्हणेन की तुम्ही नसेल घेतलं त्याचं पुस्तक तर ते घ्या. मी त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देतोच आहे. तर मंडळी, ही झाली सुप्रसाद पुराणिक यांच्याशी रंगलेली अनौपचारिक गप्पांची मैफल. सुप्रसाद आगामी काळामध्ये पूर्व पुण्यावरती काम करणार आहेत असं त्यांनी सांगितलं. तर अगदी वेळात वेळ काढून त्यांनी आजच्या आपल्या या एपिसोडसाठी गप्पा मारायला म्हणून होकार दिला, वेळ काढला त्याबद्दल त्याचे खूप खूप आभार. आणि मागच्या एपिसोडमध्ये सांगितल्याप्रमाणे याही वेळेला मी सांगतो, की सुप्रसादशी अजून अधिक खोलवर एक स्पेसिफिक विषय घेऊन आपण पुढच्या काळामध्ये गप्पा नक्की मारूयात. सुप्रसाद, तुझं खूप खूप धन्यवाद की तू आलास, बोललास आणि तुझ्या पुढच्या पुस्तकांसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.